नमस्कार मंडळी, जय शिवराय. कसे आहात? मजेत ना? तर आज आपण चाललोय अशा एका स्पेशल ठिकाणी जिथे गेल्यावर मन एकदम शांत होतं. तर आता आपली बस येते अँड येस वी आर ऑल गर्ल्स गोइंग टू ट्रिप. तर आता कळेलच की आपण कुठे जातोय. तर सो लेट्स सी. पूजेचं ताट रेडी झालंय. नाव वी आर वेटिंग फॉर अवर बस. येस, आपली बस आली. This is fair. एवढी मोठी बस. चला तर आता आपण मस्त बसची पूजा करूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. मंडळी, आजचा दिवस काही साधा नाही, कारण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा अद्भुत प्रवासावर. प्रवास कुठे जाईल हे तुम्हाला मी आत्ता सांगणार नाही, पण निसर्ग, साहस, इतिहास आणि समुद्र यांचा भन्नाट संगम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे हे नक्की. त्याची सुरुवात ऑब्वियस आपण बाप्पांच्या नावाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने केली आणि गाडीची पूजा करून आपण मस्तपैकी पुढच्या प्रवासाला निघालो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हे पकड मी जाते आणि हे काढून हे ताट काय करू जाईना. आणि अशा प्रकारे आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बसमध्ये बसल्यानंतर जे वातावरण आतमध्ये होतं ते अतिशय छान झालेलं होतं. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठे चाललोय. हो, तर आम्ही पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्याचा निर्णय घेतला, कारण वाटेत आम्हाला कोल्हापूरच्या आई अंबाबाईचे दर्शन घेण्याची संधी मिळणार होती. म्हणून आम्ही रात्रीचा प्रवास सुरू केला. शांत रस्ते, थंडगार हवा आणि प्रवासाची एक वेगळी उत्सुकता होती. पहाटेच आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आणि सर्वात आधी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो आणि दर्शन घेतले. आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. वाटेत दिसणाऱ्या सुंदर डोंगररांगा, हिरवागार निसर्ग आणि वर्णावर्णाचे घाट रस्ते पाहून मन अगदी तृप्त झाले. प्रत्येक वळणावर निसर्गाचा एक नवीन रूप अनुभवायला मिळत होतं, कारण सोबत सगळ्या बालमैत्रिणी होत्या आणि त्यामध्ये जुन्या आठवणींमध्ये बाईक अगदी भरकन कसा निघून गेला ते कळालेच नाही. अशीच मस्त मज्जा मस्ती करत अखेर दुपारी साधारण 1 वाजेच्या सुमारास आम्ही गणपतीपुळे येथे पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावर आम्ही श्रीकृपा हॉटेल येथे चेक इन केले. थोडा फ्रेश होऊन आम्ही लगेच बाप्पांच्या दर्शनासाठी सर्वजणी निघालो. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या श्री गणपती मंदिर गणपतीपुळेमध्ये प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवली. बाप्पांचं सुंदर दर्शन घेऊन मन अगदी आनंदाने भरून गेलं. गणपतीपुळे येथे असलेले श्री गणपती मंदिर हे सुमारे 400 वर्षापूर्वीचे मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू म्हणजेच नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहे अशी श्रद्धा आहे. हे मंदिर समुद्र किनाऱ्यालगत असल्यामुळे दर्शनासोबतच सुंदर निसर्ग अनुभवता येते. मंदिरात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता आणि प्रसन्नता जाणवते. भाविक येथे डोंगराभोवती सुमारे 1 किलोमीटरची प्रदक्षिणा घालतात. गणेश जयंती आणि मागे गणेश उत्सवाला येथे खूप मोठी गर्दी असते.
त्यानंतर आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं आणि सर्व मुलींनी मिळून मस्तपैकी फोटो सेशन केले. बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट निघालो बीचकडे. गणपतीपुळे बीचवर पोहोचताच समोर दिसणारा तो निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि मंद वाहणारी हवा. आहा, क्षणभर सगळा प्रवासाचा जो थकवा होता तो अगदी नाहीसाच झाला. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत होता आणि आकाशात केसरी गुलाबी रंगाची उधळण होत होती. तो सूर्यास्त खरंच डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी बीचवर भरपूर फोटो काढले, रील्स बनवला, लाटांसोबत खेळत अगदी लहान मुलांसारखा आम्ही आनंद घेतला. आणि थंडगार वारा, त्या वातावरणात एक वेगळी शांती अनुभवायला मिळाली. अतिशय प्रसन्न आणि मनाला मोहणारे ते दृश्य होते. अशा सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही आमचा पहिला दिवस संपवला. चला तर भेटूया उद्या सेम बीचवर, क्योंकि पिक्चर अभी बाकी है. गुड मॉर्निंग. तर आता आपण आहोत गणपतीपुळेमध्ये. तर आता सकाळचे 7 o'clock झालेत. तर आता आपण चाललो आहे बीचवर. थोड्याशा राईड्स आणि बघूया बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला कॅप्चर करता येतात का. सो आत्ता आपल्यासोबत आपले ग्रुप मेंबर काही जॉईन झालेत. हे आमचे स्पेशल पर्सन. हाय बोला. हाय. हॅलो. हाय. कुठे. हाय. 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बेटा इकडे अनदर वन. श्रीजा, से हाय. हाय कशी. छोट्या छोट्या मुलांना आम्ही झोपेतून उठून आणलेलं आहे. काल पण खूप मजा केली, त्यामुळे सगळे लोक दमलेले होते. आता थोडंसं लेट उठलो, अदरवाईज आम्हाला सनराईज बघायचा होता. तर बघू आता पुढचे काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला कॅप्चर करता येतात का. तोपर्यंत भेटूया. इकडे 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 कम कम कम. हळू 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 हळू. कुठे चालली. भूल. ती सुंदर सकाळ, पक्ष्यांची किलबिल, मनाला अगदी स्पर्शून जाणारा तो क्षण होता. मंदगार वारा अंगाला स्पर्श करत होता आणि समुद्राच्या लाटांचा तो खळखळ आवाज मनात अगदी घर करून जात होता. त्या शांत वातावरणात काही क्षण फक्त निसर्ग अनुभवत आम्ही तिथेच निवांत बसलो आणि पुढे बीचकडे जाण्यासाठी निघालो. आता आपण बीचवर पोहोचलोय. अजिबात गर्दी नाही आहे. आता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. पांढरी स्वच्छ वाळू आणि निळाशार समुद्र हीच या बीचची खासियत आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य इतके मनमोहक असते की क्षणभर असं वाटतं किंवा इथेच थांबून राहावं. इथे सीझननुसार वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध असतात, जे की आपण पुढच्या आपल्या व्लॉगमध्ये बघणारच आहोत. आणि कुटुंबासोबत फिरण्यासाठी हा अतिशय सुरक्षित आणि खूप स्वच्छ असा समुद्र किनारा आहे. थोड्याच वेळात आमचा ॲडव्हेंचर मोड ऑन झाला आणि सकाळीच आम्ही बीचवर रायडिंग करण्याचा प्लॅन केला. सुरुवातीला जे दर सांगितले होते त्यावर थोडी घासाघीस करून आम्ही जवळपास अर्ध्या किमतीत रायडिंग पॅकेज ठरवले. हमको आया था, बंद होने वाला था आया। अच्छा ओके, लेकिन अभी आप प्रॉपर मुझे करके देने वाले हो, बराबर. वीडियो बना दो. आता आपण रायडिंग करणार आहोत अँड इथे आपण पॅकेज ठरवून घेतलेलं आहे.
तर पर राईड इथे आम्हाला 300 रुपये सांगितलेले आणि आता आम्ही 5 राईडचं जे पॅकेज आहे ते आम्ही 750मध्ये केले. तर इथे आल्यानंतर नक्कीच बार्गनिंग करा, बार्गनिंग करून देतात. तर ही होती आपली फर्स्ट राईड डायनासॉर ऑन द वॉटर. तसं बघितलं तर सगळ्यात सोपी राईड हीच होती आणि खरी मजा येणार होती पुढे भिरभिर भिंगरी. स्टार्टिंगला आम्ही खूप शांत होतो, असं वाटत होतं की काहीच नाही आहे, खूप एक्साइटिंग होतं. पण खरी मजा जी पुढे होणारा राईडचा थ्रिल आम्ही तर अनुभवलाच, पण जे आमचे व्हिडिओ काढत होते त्यांनीही जागेवर राहून आजचा थ्रिल अनुभवला. आपण पुढे बघूया त्यांचा अनुभव. आता खरी मजा आहे ना माहिती या राईडमध्ये. अभी मजा आएगा ना भिडू. ही राईड केव्हा स्टार्ट झाली आणि केव्हा संपली ते कळालंच नाही. अतिशय डेंजर. म्हणजे शब्दात आम्ही अनुभव नाही सांगू शकत. हे सर्व रायडिंग करताना खूप मजा आली. स्पीड, पाणी आणि सगळ्यांचा उत्साह अतिशय भन्नाट अनुभव होता. पण मित्रांनो, जितका आनंद आहे तितकाच रिस्कही आहे. रायडिंग दरम्यान एक छोटासा इन्सिडेंट झाला आणि आमच्या ग्रुपमधल्या एका सदस्याला दुखापत झाली. सुदैवाने जास्त गंभीर काही झालं नव्हतं, पण त्या प्रसंगातून एक गोष्ट नक्की जाणवली की ॲडव्हेंचर करताना सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच एक सल्ला, बीचवर किंवा कोणतीही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करताना सावधगिरी नक्की बाळगा. सेफ्टी गिअर नक्की वापरा. सूचनांचे नियम पाळा. आनंद घ्या. आणि हो, तिथे जेही लोकल लोक असतात जे आपल्याला सांगत असतात त्यांचे नियम पाळा आणि त्यांचं ऐका आणि सुरक्षित राहा. बनाना राईड पलटी झाल्यावर जो क्षण होता, ओ माय गॉड, दॅट फिलिंग वॉज लाईक
बाहुबली. समुद्राच्या पाण्यातून बाहेर येताना सेम फिलिंग ती येत होती. रायडिंग दरम्यान ज्या व्यक्तीला दुखापत झाली होती, लगेच त्या व्यक्तीला मी प्राथमिक उपचार करून ड्रेसिंग केली आणि सगळं ठीक झाल्यानंतर आम्ही बीचवर थोडासा वेळ घालवला. नंतर बीचवर थोडा वेळ घालवून तो पूर्ण समुद्र डोळ्यात भरून वेळ झाली ती परतीची. शेवटी निघताना बाप्पाकडे एकच मागणं असेल, बाप्पा माझ्या पाठीशी नेहमी राहा. आमच्या प्रत्येक प्रवासात तुझा आशीर्वाद असू दे. या समुद्रांच्या लाटांसारखं आमचं आयुष्य आनंदाने भरलेलं राहू दे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया.